आज ऑफिसवरून सुटलो आणि खाली आलो तर माने दिसले. म्हटलं चला आज मानेसोबत जाऊ. द माने, जॅक अँड जॉन्स फादर. बाहेर आलो आणि बघतो तर काय ट्रॅफिक भरपूर होती. मोसम मस्त होता. पाऊस थोडाफार येऊन गेला होता. माने म्हणत होते चल बाबा आपल्याकडे स्कूटी आहे, आपण स्कूटीवर जाऊ. समोर थोडंफार येत नाही तर हा भाई आपल्याला बॅग घेऊन दिसला. काय करत होता बिचारा काय माहीत. तुम्ही पाहू शकता संध्याकाळी आपल्या ऑफिसच्या बाहेरचा व्ह्यू कसा असते. तर संध्याकाळ झाली, ऑफिस सुटलं की त्याच्यानंतर ट्रॅफिक असते. माने क्रॉसिंग करून पुढे गेले. आपली वाट पाहतच होते. पार्किंगच्या इथे थांबले होते. नंतर मी पोचलो. नंतर माने पुढे आणि आपण त्यांच्या पाठीमागे. माने म्हणत होते चल तेवढंच आज लवकर तू जाशील घरी. म्हटलं ठीक आहे बा माने, तुम्ही म्हणसाल तसं. नंतर थोड्याच वेळात द फादर ऑफ जॅक अँड जॉन्स माने रेडी होऊन आले बाईक घेऊन. एकदम रेनकोट घालून बिलून ओके. पाऊस आला तर काय टेन्शनच नाही. नंतर 420च्या स्पीडनं मानेने स्कूटी काढली आणि आम्ही निघालो घराकडे. पाहू शकता तुम्ही की बाहेर एक नंबर कसा मोसम आहे. संध्याकाळच्या वेळेस BKC एकदम जबरदस्त आणि पाऊस आला तर त्याच्यामुळे ओके. रस्ते तर एक नंबर आहेत. पुढे आलो आम्ही. थोडीफार ट्रॅफिक होती. माने म्हणायचं मग आता काय करायचं. मग मानेने युक्ती लढवली आणि लगी आपली बाईक टाकली ऑफ साईडनं डायरेक्ट फुटपाथवरून. माने इज रॉक अँड ऑल पब्लिक इज शॉक. हे झालं कसं. पण त्याला कारण हे एवढी ट्रॅफिक आहे. माने बोलत होते आपण जर याच्यानुसार गेलो तर आपल्याला डायरेक्ट 1-1.5 तास लागेल. म्हटलं माने तुम्ही म्हणसान तसं, तुम्ही जिकडून टाकसान तिकडून, फक्त आपल्याला घरी जायचं आहे. नंतर आलो आम्ही जिओ वर्ल्ड सेंटरच्या इथं. जिओ वर्ल्ड सेंटरच्या इथं आलो तर तिथं अजूनच ट्रॅफिक होती. संध्याकाळी सगळे ऑफिस सुटतात ना, सगळ्याचा ऑफिस सुटायचा टाईम सारखाच. मग सगळेच बाहेर निघाले की ट्रॅफिक तर होणारच आहे. मानेने इकडून तिकडून मार्ग काढला आणि आम्ही समोर आलो. आणि जिओ वर्ल्ड सेंटरच्या बाहेरचं तुम्ही सीन पाहू शकता, काय जबरदस्त आहे. याच सगळ्यांना पाठी राखत माने 420च्या स्पीडनं आणि मी त्यांच्या स्कूटीच्या मागे बसून निघत होतो. थोड्याच वेळात आम्ही रोडवर आलो. माने आणि मी. मानेला म्हटलं पाठी बघा. माने म्हणत पाठी बघत नाही. पाठी बघितलं तर डायरेक्ट आपण पडून जाऊ. समोर सिग्नल लागला होता तरी माने न घाबरता डायरेक्ट सिग्नल क्रॉस करून समोर आले. थोड्या वेळानंतर आम्ही मगरला आलो आणि मानेला बाय केलं. तेवढ्याच मंगेश भेटला. मंगेश म्हणे बाबा मला पण व्हिडिओत घे. नंतर मंगेशनी पण मानेला बाय केलं आणि माने त्यांच्या घराकडे रवाना झाले आणि आम्ही कल्याणकडे रवाना.